Okay. Hi student. So friend, what did we learn in the first video? What is political party? What is political parties? Right? And what is its definition and among the characteristics? Like to be in power. To be in power. Please open your book page number is 82. Okay, so let's let's start today's lecture. चॅप्टर नंबर 3 पॉलिटिकल पार्टीज. तर बघा, यापूर्वी आपण बघितलेलं होतं पॉलिटिकल पार्टीज म्हणजेच राजकीय पक्ष, बरोबर. त्यापैकी आपण एक जे त्याचं कॅरेक्टर वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टर ज्याला म्हणू आपण की वैशिष्ट्य याच्यामध्ये दिलेलं आहे टू बी इन अ पॉवर, सत्ता मिळविणे, बरोबर. सत्ता मिळविणे हे जे आपण बघितलेलं आहे. तर यानंतर आता आपण दुसरं बघूया की एक्झॅक्ट दुसरं कॅरेक्टर काय असणार आहे, बरोबर. टू परस्यू इन आयडियोलॉजी. Every political party has some political and world views. Parties have a particular stand about social issues. These together make party ideology. These people who consider any specific party ideology as acceptable support that political party. Social support received by political party is called the mass base of political party. बघा, इथे परत एक कन्सेप्ट महत्त्वाची आलेली आहे जी तुम्ही अंडरलाईन करू शकता, जी आहे बघा मास बेस. आपण याचा अर्थ बघूच. मास बेस पॉलिटिकल पार्टी. मास बेस पॉलिटिकल पार्टी. ओके. इन मॉडर्न डेज ideologies of all political parties appear to be similar, hence has become difficult difference between the parties on the basis of ideology. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आपल्याला, द परस्यू अँड आयडियोलॉजी म्हणजेच काय विचारसरणीचा आधार महत्त्वाचा असतो, बरोबर. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एव्हरी पॉलिटिकल पार्टी म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. काय असतो? पुरस्कार. म्हणजे पॉलिटिकल पार्टी हॅज सम पॉलिसीज अँड वर्ल्ड व्ह्यूज, बरोबर. पार्टीज हॅव अ पर्टिक्युलर स्टँड अबाउट द सोशल इश्यू. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते किंवा असणे अनिवार्यच असते, आणि या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. द टुगेदर मेक अ पार्टी आयडियोलॉजी. The people who consider any specific party ideology as acceptable, ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. आता पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो म्हणजे पार्टीला लोकांचा जो सपोर्ट मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असे म्हटलेलं गेलेलं आहे. काय? जनाधार. आणि यामध्ये जी कन्सेप्ट दिलेली आहे आपल्याला ती काय आहे? मास बेस. बघा, मास बेस ऑफ पॉलिटिकल पार्टी, ज्याला मराठीमध्ये म्हणतात जनाधार. ओके. लोकांचा आधार, जनांचा आधार. ओके. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखी दिसते. जी इन मॉडर्न डेज आयडियोलॉजी ऑफ ऑल पॉलिटिकल पार्टीज appear to be similar, hence it has become difficult to differentiate between the parties on the basis of ideology. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झालेले आहे. ओके. तर सेकंड कॅरेक्टर जे आहे, थर्ड. फर्स्ट आपण जे बघितलेलं आहे की टू बी इन पॉवर. सेकंड, टू परस्यू इन अन आयडियोलॉजी. अँड थर्ड इज टू हॅव अ पार्टी अजेंडा. आता पार्टी अजेंडा म्हणजेच काय? व्हॉट इज पार्टीज अजेंडा? तर यामध्ये आपण त्याचा अर्थ पकडूया की पक्ष कार्यक्रम. एक्झॅक्ट पक्षांचा एक एम असतो, काहीतरी अजेंडा असतो, काय कार्यक्रम असतो. ओके. पक्ष कार्यक्रम ज्याला
मराठीमध्ये म्हटलं जातं. तर बघूया आपण. टू हॅव अ पार्टी अजेंडा. टू हॅव अ पार्टी अजेंडा. Political party prepare their party's agenda on the basis of party ideology. On the basis of party ideology. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित काही कार्यक्रम निश्चित करतात बघा. त्यालाच काय अजेंडा म्हणू शकतात. सत्ता मिळाली की त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. म्हणजे बघा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा वेगवेगळ्या पार्टींचे एक मॅनिफेस्टो येतात. मॅनिफेस्टो म्हणजे ते जेव्हा सत्तेत येतील तर आल्यानंतर ते काय कामं करतील, कुठल्या कामाला प्राधान्य देतील, हा तो जनरली अजेंडा ते पब्लिश करतात. बरोबर. दे इम्प्लिमेंट द अजेंडा आफ्टर दे गेट पॉलिटिकल पॉवर. इव्हन इफ दे डू नॉट गेट पॉलिटिकल पॉवर, पॉलिटिकल parties try to get support of people on the basis of this agenda. टू हॅव अ पार्टी अजेंडा. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. म्हणजे त्यांची जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीवर डिपेंड असणारे त्यांचे जे जे काही पक्ष आहेत, जे काही पार्टीज आहेत त्यावर आधारित काही अजेंडा तयार करतात, कार्यक्रम निश्चित करतात. आता हा जो कार्यक्रम त्यांनी जो ठरवलेला आहे आणि सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची ते काय करतात, ते इम्प्लिमेंट केली जाते त्यांच्याकडनं. आणि सत्ता जर नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. ओके. त्यांचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. नेक्स्ट कॅरेक्टर इज टू इस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट. नेक्स्ट कॅरेक्टर इज टू इस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट. ओके. आता हे बघू यामध्ये एक्झॅक्ट काय माहिती देण्यात आलेली आहे ते. टू इस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट, ज्यामध्ये काय सांगण्यात आलेलं की सरकार स्थापन करणे. पॉलिटिकल पार्टीज इस्टॅब्लिश द गव्हर्नमेंट अँड गव्हर्न द नेशन. द पॉलिटिकल पार्टी विच गेट मेजॉरिटी इन इलेक्शन फॉर्म द गव्हर्नमेंट. द पार्टी विच डू नॉट गेट मेजॉरिटी ॲक्ट ॲज अपोजिशन पार्टीज. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आता की राजकीय म्हणजे सरकार स्थापन करणे. टू इस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट, राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि त्या देशाचा राज्यकारभार करतात. बघा पॉलिटिकल पार्टी इस्टॅब्लिश द गव्हर्नमेंट अँड गव्हर्न द नेशन. राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. द पॉलिटिकल पार्टी विच गेट्स मेजॉरिटी इन इलेक्शन्स फॉर्म द गव्हर्नमेंट. द पार्टी विच डू नॉट गेट मेजॉरिटी ॲक्ट ॲज अ अपोजिशन पार्टी. आणि ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून काम करतात, ऑपोजिशनमध्ये बसतात. राईट. नेक्स्ट, टू ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द पीपल. चला हे बघूया. टू ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द पीपल. आता याचा इथे अर्थ काय सांगण्यात आलेला आहे की शासन व जनता यांच्यामधील दुवा म्हणून सुद्धा काम करतात. द ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द पीपल. द गव्हर्नमेंट अँड द पीपल म्हणजे त्याच्यामधला जो दुवा आहे ते दुवा म्हणून हे राजकीय पक्ष काम करत असतात. तर बघू याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. बघा political parties work as a link between the government and the people. Political parties communicate the demands and complaints of the people to the government. The government try to get support of the people for its political and programs through political parties. बघा यामध्ये राजकीय पक्ष, शासन आणि जनता म्हणजे गव्हर्नमेंट आणि पब्लिक यामधील एक लिंक म्हणून काम करतात. आता ज्या काही लोकांच्या मागण्या आहेत, बरोबर, इथे काय सांगण्यात आलेलं आहे, गव्हर्न द पीपल, पॉलिटिकल पार्टी कम्युनिकेट द डिमांड्स अँड कंप्लेंट्स. म्हणजेच काय की जनतेच्या मागण्या आहेत, त्यांचे काही कंप्लेंट्स असतील ज्याला आपण गाऱ्हाणी म्हणू, तर ह्या शासनापर्यंत पोहोचण्याचे कार्य तर कोण करते, ह्या पॉलिटिकल पार्टीज, ह्या राजकीय पक्ष करतात. तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा
प्रयत्न करते. यामध्ये सांगितलं गव्हर्नमेंट ट्राय टू गेट सपोर्ट ऑफ द पीपल फॉर इट्स पॉलिसीज अँड प्रोग्राम थ्रू द पॉलिटिकल पार्टीज. म्हणजेच काय की तर शासन या पार्टीज थ्रू आपले जे काही धोरणं आहेत, जे काही आपले कार्यक्रम आहेत, त्यांना पाठिंबा मिळवण्याचा एक प्रयत्न करीत असतं. ओके. Okay. Next, what do you understand by the following news in newspaper explain in brief? वर्तमानपत्रातील या बातम्या तुम्हाला काय समजले हे थोडक्यात सांगा. आता काही इथे हेडिंग देण्यात आलेलं आहे. सम न्यूज हेडलाईन्स. फर्स्ट हेडलाईन इज ऑपोजिशन पार्टी हेल्ड अ मीटिंग इन मुंबई टू रेजिस्ट द रुलिंग पार्टी विल टेक अप द इश्यू ऑफ फार्मर्स. अँड सेकंड इज रुलिंग पार्टी ऑर्गनाइज सामवेद यात्रा इन रूरल एरियाज. बघा, सामवेद नाही, संवाद यात्रा ज्याला म्हटलं जातं. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. बघा, एक न्यूज हेडलाईन आहे. अँड सेकंड हेडलाईन इज की रुलिंग पार्टी ऑर्गनाइज संवाद यात्रा इन रुरल एरिया. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्राचे आयोजन केले. ओके. आता रिसेंटली तुम्ही जर बघत आहात की पूर्ण महाराष्ट्रामध्येच काय इव्हन भारतामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात हा परतीचा पाऊस पडतोय आणि त्यामुळे खूप साऱ्या शेतींचं जे काय नुकसान होत आहे, तर त्यामध्ये सुद्धा अशा राजकीय पक्षांनी भूमिका मांडायला हवी. तर इथे काही 2 हेडलाईन दिलेल्या आहेत, तर यावर तुम्ही विचार करू शकता. ओके. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द फॉलोइंग न्यूज इन न्यूजपेपर एक्सप्लेन इन ब्रीफ. वर्तमानपत्रातील ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्या बातम्यांमधून तुम्हाला काय समजले ते थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करायचं ब्रीफ. ओके. सो नेक्स्ट, इमॅजिन यू आर अन ऑपोजिशन पार्टी लीडर and you have observed that the ruling party has not done good work in the field of health, and what will you do as a leader of opposition. बघा की सत्तेमध्ये एक सत्ताधारी पक्ष असतो आणि त्याच्यासमोर एक विरोधक सुद्धा असतो, एक विरोधी पक्ष असतो. जेवढा सत्ताधारी पक्ष हा स्ट्रॉंग असतो ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने हा जो विरोधी पार्टी असते किंवा विरोधी पक्ष जो असतो तो सुद्धा स्ट्रॉंग असायला हवा. ओके. तर इथे काय विचारण्यात आलेलं आहे की समजा तुम्ही विरोधी पक्षाचे नेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही, हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल. बघा, ॲज अ ऑपोजिशन लीडर, ॲज अ ऑपोजिशन पार्टी लीडर इथे तुम्ही काय कराल, इथे तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. बघा, आरोग्य क्षेत्रामध्ये, मेडिकल सेक्टरमध्ये. नेक्स्ट, थिंक अँड राईट. विचार करा आणि लिहा. महात्मा गांधी, विनोबा भावे अँड जयप्रकाश नारायण पुट फोर्थ द आयडिया ऑफ पार्टीलेस डेमोक्रेसी. व्हॉट हॅज टू बी डन टू ब्रिंग सच डेमोक्रेसी इन मॉडर्न टाइम्स. बघा, यामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे. थिंक अँड राईट. विचार करा आणि लिहा की महात्मा गांधी आहेत, विनोबा भावेजी आणि जयप्रकाश नारायणजी यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली होती. बघा, इथं काय आयडिया दिलेली आहे, कन्सेप्ट काय दिलेली आहे की पार्टीलेस डेमोक्रेसी, पक्षविरहित लोकशाहीची कल्पना. बघा, पार्टीलेस डेमोक्रेसी, ज्यामध्ये त्या लोकशाहीमध्ये कुठलाही पक्ष नसणार, पार्टीलेस. बघा, आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल. व्हॉट हॅज टू बी डन टू ब्रिंग सच डेमोक्रेसी इन मॉडर्न टाइम्स. ओके. सो थिंक अँड राईट. नेक्स्ट, चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया. बघा, समोरचा जो मुद्दा आहे, समोरचा जो पॉईंट आहे, समोरची जी कन्सेप्ट आहे, नेक्स्ट कन्सेप्ट इज चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी. चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया. ओके. की यामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे की सांगण्यात आलेलं आहे की भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया, की भारतामधले, आपल्या भारत देशामधले पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप काय आहे. ओके. चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी. सो फर्स्ट, the Congress was a strong political party in the post-independence period. Congress had a majority
Congress has a majority and center, and in most of state Indian politics was controlled by the Congress party. This era was described as a era of single dominant party system. बघा त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम. ओके, तर स्वातंत्र्योत्तर म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स इरामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक पक्ष प्रबळ होता, स्ट्रॉंग पॉलिटिकल पार्टी होती. काही अपवाद वळखता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. बघा बहुमत म्हणजे मेजॉरिटी होती. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. बघा इंडियन पॉलिटिक्स वॉज कंट्रोल बाय द काँग्रेस पार्टी. दिस इरा वॉज डिस्क्राईब ॲज इरा ऑफ. बघा म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे जे वर्णन आहे ते काय केलेलं आहे की एक प्रबळ पक्षपद्धती असे केले जाते. सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम, प्रबळ पक्ष पद्धती. तर काय एक प्रबळ पक्ष पद्धती. ओके, प्रबळ पक्ष पद्धती म्हणून सिंगल डॉमिनंट पार्टी. ओके, second is non-Congress parties came together and challenged single dominant party system in 1977. आता यामध्ये काय सांगण्यात की एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये 1977 मध्ये आव्हान दिले गेले, चॅलेंज केले गेले. हे आव्हान काँग्रेस इतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. म्हणजे बघा काँग्रेस व्यतिरिक्त ज्या पार्टीज होत्या त्यांनी अलायन्स केली आणि या काँग्रेस पार्टीला काय केलं, एक आव्हान केलं. ओके, नेक्स्ट इज आफ्टर द 1989 लोकसभा इलेक्शन, द सिस्टम ऑफ वन party emerging as a dominant party came to an end. Since the different party began to come to since then different parties began to came together form coalition government, ज्याला आपण अलायन्स म्हणतो. both the भारतीय जनता पार्टी and Congress party made a experiment of establishing coalitions government. The belief that coalitions government brings instability was proved wrong by the political party system in our country. In fact, the coalitions government system as a stabilize in India. ओके, तर बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जो थर्ड पॉईंट आहे. तर 1989 आफ्टर द 1989 लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. आफ्टर 1989 त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे म्हणजे काय केलं की कोलिशन्स, ज्याला अलायन्स म्हणून आपण, एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष, जी आताची BJP ज्याला म्हणू आपण, भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरविला. ओके, the belief that coalition government brings instability was proved wrong by the political party system in our countries. तर आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावलेली आहे. द कोलिशन गव्हर्नमेंट सिस्टीम ॲज अ स्टॅबिलाइज इन इंडिया, म्हणजेच काय की ज्याला म्हणू आपण की अलायन्स वगैरे आहे ना. तर नेक्स्ट आहे डू यू नो की माहीत आहे का तुम्हाला, in power remains with one political party for a long period, and if no other political party are influential, the party system is called one party system. बघा इथे सांगण्यात आलेलं आहे की वन पार्टी सिस्टीम. ओके, काय म्हणतात वन पार्टी, व्हॉट इज वन पार्टी सिस्टीम? त्याला एकपक्ष पद्धती असे म्हणतात की एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास
अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एकपक्ष पद्धती काय म्हणतात, कॉल्ड वन पार्टी सिस्टीम. सेकंड, in politics, when two political parties are influential and if political parties enjoy power alternatively, the party system is called two party system. Second is two party system. First party one party system. Okay, one party system and two party system. Okay, तर राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात. In politics, when two political parties are influential and if political parties enjoy power alternatively, the party system is called two party system. ज्याला मराठीमध्ये म्हणू शकतो आपण द्विपक्ष पद्धती. राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा ही शासन पद्धती द्विपक्षीय पद्धती होय. बरोबर. तर सध्याला आपल्या महाराष्ट्र जे सरकार आहे, महाराष्ट्र जे गव्हर्नमेंट आहे ते तुम्ही बघू शकता, विचार करू शकता की किती पार्टीचं सिस्टीम म्हणजे किती पार्टींची ही सिस्टीम आहे. ओके, नेक्स्ट इज वेन मेनी पॉलिटिकल पार्टीज compete for political power and more or less they are unequally influential, the party system is called multi-party system. बघा, अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पद्धती ही सिस्टीम इम्प्लिमेंट. द पार्टी सिस्टीम इज कॉल्ड मल्टी पार्टी सिस्टीम, ज्याला मराठीमध्ये काय म्हणू शकतो आपण की मल्टी पार्टी सिस्टीमला बहुपक्ष, तर काय बहुपक्ष, बहुपक्ष. ओके, बहुपक्ष पद्धती ज्याला आपण मल्टी पार्टी सिस्टीम. ओके, ओके. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं मग, तर बघा की काही राजकीय जे पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांचे ठळक वैशिष्ट्ये कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली. सत्ता मिळवणे, बरोबर, सत्ता मिळवणे. त्याच्यानंतर काय तर टू बी इन पॉवर. सेकंड इज टू परस्यू ॲन आयडिओलॉजी म्हणजे विचारधारा असते. टू बी अ पार्टी अजेंडा. टू इस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट. लास्ट टू ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द पीपल. ओके, त्यानंतर आपण बघतो व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द फॉलोइंग न्यूज इन न्यूजपेपर, इन एक्सप्लेन ब्रीफ, थिंक अँड राईट, चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी. ज्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली 3 असे मुद्दे बघितलेले आहेत, 3 पॉईंट्स बघितलेले आहेत. अँड डू यू नो, याच्यामध्ये आपण फर्स्ट we learn a party system. It's called one party system, two party system and multi party system. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे आपण थांबूया. राहिलेला जो लेसन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. चला, आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करू शकता. धन्यवाद.